भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे। T20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडिया मुंबईत आलेली आहे। मरीन ड्राइव्ह वर थोड्याच वेळात टीम पोहोचणार आहे। टीम इंडिया थोड्याच वेळात मरीन ड्राइव्ह इथं पोहोचेल। तर यावेळी त्यांचा ताफा जो आहे तो आणि आत्ताच्या क्षणाची ही मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच टीम इंडिया मरीन ड्राइव्ह वर पोहोचलेली आहे। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी, टीम इंडियाचा ताफा मरीन ड्राइव्ह वर पोहोचलेला आहे। काही क्षणातच विजयी परेड जी ती सुरू होईल। ही थेट दृश्य जी ती आपण पाहतोय नरिमन पॉइंटची। टीम इंडिया नरिमन पॉइंटला पोहोचलेली आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची पाहतोय। मुंबईत क्रिकेट प्रेमींचा जनसागर उसळलेला आहे। ही दृश्य जर आपण पाहिली ते मुंबई विमानतळावरून जेव्हा ही बस जी आहे ती नरिमन पॉइंट जवळ रवाना झाली होती तेव्हाची दृश्य आपण पाहतोय। आता ही टीम जी आहे ती मरीन ड्राइव्हला पोहोचलेली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी गोविंद तुपे। गोविंद, कसा आहे उत्साह? नक्कीच एकूणच टीम इंडियाची जे सगळे टीम जे आहे ती हॉटेल ट्रायडंट या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळं या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये जे असलेले सगळे क्रिकेट प्रेमी जे आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मोठमोठ्या घोषणा आणि जल्लोष करताना लोक पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या क्रिकेटरचे फोटो जे आहेत ते लोक घेऊन आलेले आहेत। काही लोक तिरंगा झेंडे घेऊन आलेले आहेत, काही जर्सी घेऊन आलेले आहेत। एकूणच पाऊस पडतोय अशा सगळ्या या आल्हाददायक वातावरणामध्ये लोक जे आहेत ते मोठ्या उत्साहात या ठिकाणी या सगळ्या क्रिकेटरचं स्वागत करण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळते। आणि संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसर जो आहे पूर्ण लोकांनी गजबजून गेलेला आहे। या रस्त्यावर एरवी वाहतुकीची वर्दळ असणारा रस्ता संपूर्ण फक्त लोकांनी आणि क्रिकेट प्रेमींनी भरल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या लाडक्या क्रिकेटरना चीअर्स करण्यासाठी लोक मोठ्या उत्साहात जल्लोष करत या संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरात आहेत। आता या ठिकाणी जी क्रिकेटची टीम आहे हॉटेल ट्रायडंट मध्ये पोहोचलेली आहे आणि थोड्याच वेळात ओपन बस मधून ही सगळी जी टीम इंडियाची जे सगळे क्रिकेटर आहेत हे सगळे ओपन बस मधून हॉटेल ट्रायडंट मधून मरीन ड्राइव्ह वरून असाच विजयी परेड करत वानखेडे स्टेडियम मध्ये जाणार आहेत। आणि वानखेडे स्टेडियमच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण वानखेडे स्टेडियम या ठिकाणी लोकांनी खचाखच भरलेलं आहे। पूर्ण वानखेडे स्टेडियमचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत। संपूर्ण मरीन ड्राइव्ह वर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उसळल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या लाडक्या क्रिकेटरना भेटण्यासाठी, त्यांना चीअर्स करण्यासाठी मुंबईकर त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी संबंध देशभरातून आज या ठिकाणी या मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर आल्याचं सध्या तरी इथं सगळं चित्र दिसतंय। निश्चितच गोविंद, तरी किती वेळ लागणार आहे विजयी परेड सुरू व्हायला, काय अंदाज? काही अवघ्या क्षणातच आता मुंबईची क्रिकेट टीम जी आहे हॉटेल ट्रायडंट मध्ये पोहोचलेली आहे आणि काही क्षणातच ही सगळी जी आहे विजयी परेड सुरू होईल। आणि त्यानंतर सगळे जे मुंबईकर आहेत हे रस्त्याच्या दोन्ही तर्फाने या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। रस्त्याच्या मधील डिवायडरवरही मुंबईकर या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। पाऊस पडतोय का आता? नक्कीच या ठिकाणी आता पाऊसही पडतो आहे आणि त्यामुळे एकंदरीतच वातावरण जे आहे ते एकदमच नयनरम्य झाल्याचं पाहायला मिळत आहे। पावसामध्ये लोक जे आहेत आपल्या या ठिकाणी लाडक्या क्रिकेटरना चीअर्स करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। पाऊस इतका पडत असताना कमी होताना दिसत नाहीये, उलट गर्दी वाढताना पाहायला मिळते। मरीन ड्राइव्हचा संपूर्ण किनारा जो आहे तो क्रिकेट प्रेमींनी गजबजून गेल्याचं चित्र दिसतंय।